पुण्यातील काशेवाडी भागात भाजपच्या 2 नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली आहे। प्रभाग क्रमांक 22 मधील नगरसेविका मृणाल कांबळे आणि अर्चना पाटील यांच्या समर्थकांमध्ये बॅनरबाजीवरून वाद होऊन लोखंडी पाईप आणि बांबूने एकमेकांना मारहाण करण्यात आली। गणेश जयंतीनिमित्त बॅनर लावताना वाहतुकीला अडथळा होतो या कारणावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर मोठ्या संघर्षात झालं। या प्रकरणी खडक पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले। सर्व समाजातील तिथं फ्लेक्स लावला नाही किंवा फ्लेक्स लावून दिला नाही ही गैरसमज झाला होता। या गैरसमजनं प्रचंड समाजामध्ये वेगळा एक निरोप गेला। हा प्रकार जो घडला तो चुकीचा होता। यापुढे असा काही प्रकार होणार नाही। गुण्यागोविंदाने आम्ही ह्या प्रभागामध्ये सर्व जातीच्या धर्मांना घेऊन आम्ही काम करू। मी कृपया तमाम सर्व आमच्या प्रभागवासियांना सांगतो की हे काय कृत्य घडलं होतं हे काय परत होणार नाही एवढं सांगतो आणि मी दिलगिरी व्यक्त करतो की अशी चूक काय पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्याकडून होणार नाही। प्रभाग क्रमांक 22 मधून माझी मुलगी मृणाल बाप्पू कांबळे ही विजयी झाली। हे विजयी झाले असताना पूर्ण आपल्या प्रभागामध्ये तिच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्याचे कार्यकर्ते लावत होते। ते लावत असताना तिच्या फ्लेक्सला तुषार पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला की आमच्या इथं तुम्ही फ्लेक्स लावू नये। तर त्याचा जो हा विरोध आहे हा इलेक्शनच्या पहिल्या दिवसापासून चालू आहे। ती एक मागासवर्गीय असल्यामुळे ते या माझ्या मुलीला विरोध करतायत।